झणझणीत कोल्हापुरी भडंग कधी खाल्लाय तुम्ही? तर आज ही 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि झणझणीत असा आपण हा नाचणीच्या मुरमुऱ्याचा भडंग बनवणार आहोत. तर इथे मी 1 पॅकेट नाचणीच्या जे मुरमुऱ्याचं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला अशा पद्धतीने एका अ, परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी शेंगदाणे घेतलेत वाटीभर. ते शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर ते सुपामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याची साली काढून घ्यायची आहेत. इथे मी 10-15 पाकळ्या लसूण घेतलेली आहे. ती लसूण अशा पद्धतीनं आपल्याला ठेचून घ्यायची आहे. तेल गरम करायला ठेवायचं आहे कढईमध्ये. 2 ते 3 चमचे तेल मी यामध्ये घातलेलं आहे. तर तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हिंग घालायचा आहे आणि आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे. तर त्यानंतर लसूण घालायची आहे, जी आपण ठेचून घेतली होती ती. तर लसूण देखील आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि ही एकदम कुरकुरीत झाली पाहिजेत. नाहीतर जो भडंगा आहे ना आपला, तो एकदम नरम होईल. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम लाल भडक झालेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे लसूण. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. तर अर्धा चमचा मीठ मी इथे घातलेलं आहे आणि कोल्हापुरी लाल तिखट हे मी 2 चमचे घातलेलं आहे. यामध्ये रोजच्या वापरातील जे आहे तेच घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे गॅस बंद केलेला आहे आणि शेंगदाणे आपण जे साली काढून घेतले होते ते यामध्ये घातलेले आहेत. तर अर्धे शेंगदाणे घातलेले आहेत कारण मुरमुरे आहेत ते थोडेसे कमी आहेत. तर त्यानुसार मी शेंगदाणे एवढे वापरलेले आहेत. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि हे थंड होऊन द्यायचं आहे 10-15 मिनटं. थंड झाल्यानंतर आपल्याला जे आपण मुरमुरे घेतले होते, ते मुरमुऱ्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि जे कढईला लागलेलं आहे, ते पुन्हा एकदा मी थोडेसे मुरमुरे घालून हे पुसून घेत आहे. म्हणजे तेल आपलं वेस्ट होणार नाही. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा भडंग तुम्ही एकदा नक्की करून बघा. इतका चविष्ट लागतो हा, की चायसोबत हा भडंग अगदी छान असा लागतो. रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा पद्धतीनं हातानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 2 चमचे साखर यामध्ये घालायची आहे. तर तिखट आणि गोड अशी ही छान चव लागते. तर सगळ्यात शेवटी आपल्याला मी पिठी साखर घेतली आहे आणि ती पिठी साखर यामध्ये ही घालून अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅक बंद करून ठेवायचा आहे. तर महिना 2 महिने हा भडंग आरामात टिकतो. तर अशा पद्धतीचा भडंग तुम्ही एकदा नक्की करून बघा. चायसोबत हा छान लागतो. तुम्हाला ही भडंगची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कोणतेही जास्तीचे मसाले मी वापरलेले नाहीत. घरचेच मसाले वापरून हा छान भडंग, कोल्हापुरी भडंग बनवलेला आहे.